नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 15 जून। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार होता आणि कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरुवात होणार होती आणि ढगाळ वातावरण असणार होतं। पण दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण आता हा व्हिडिओ बनवत आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी आता पावसाला सुरुवात होणार आहे, कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वारे जोरदार वाहणार आहे। त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी आता तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी 1च्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर नाशिकबरोबर इगतपुरी, त्र्यंबक, त्याचबरोबर निफाड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, सिन्नर, राजूर, संगमनेर या ठिकाणी 1च्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे, दर्शवत आहे। त्याचबरोबर सापुतारा, आहवा, तसेच बोपकेल, सटाणा, साक्री, धुळे, मालेगाव या ठिकाणीसुद्धा हा पावसाचा अंदाज 1च्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तसेच वलसाड, सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, तसेच कल्याण, डोंबिवली, जुन्नर, मुंबई, खोपोली, खेड या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार होणार आहे 1च्या सुमारास मित्रांनो। त्याचबरोबर मुंबई, खोपोली, गोरेगाव, तसेच चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होणार आहे। तर रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला दर्शवत आहे। त्याचबरोबर पणजी, हुबळ्ळी, सांगली, सोलापूर या ठिकाणीसुद्धा 1च्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर या ठिकाणी जर बघितलं तर अहिल्यानगरचा काही भाग अळकुटी, शिरूर, राळेगाव, खाडा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी हा पाऊस एकदम जोरदार असणार आहे। त्याचबरोबर कर्जत, दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, बीड, माजलगाव, परळी, पैठण, संभाजीनगरचा काही भाग, त्याचबरोबर घोडेगाव, श्रीरामपूर, गंगापूर, अंबड, जालना या ठिकाणी हा पाऊस 1च्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव, तसेच धुळे, परोळा, एरंडल, अंमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे। पण सिल्लोड, चिखली, लोणार, वाशिम, खामगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, पुसद, हिंगोली या ठिकाणी मात्र 1च्या सुमारास पाऊस हा तिथं नसणार आहे। फक्त ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी त्या भागामध्ये पडू शकतो। तसेच नांदेड, वाघाळा, बीड, लातूर, बिदर, सिद्दीपेठ, वरंगल, रामगुंडम या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे। तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे। आपण जर बघितलं की 5-6च्या सुमारासुद्धा हा पाऊस असा जोरदार असणार आहे। तर तुम्ही बघू शकता की नाशिक, संभाजीनगर, जळगाव, लोणार, अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, वाघाळा, बीड, अहिल्यानगर, पुणे, अकलूज, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी हा पाऊस अजून जोर करणार आहे, जोरदार वाढणार आहे मित्रांनो। आपण हा पाऊस संध्याकाळी उशिरापर्यंत चालणार आहे। त्याचबरोबर पणजी, हुबळ्ळी, बल्लारी, नंद्याल, विजयवाडा, हैदराबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, सुरत, मुंबई या ठिकाणी हा पाऊस संध्याकाळी 6च्या सुमारास सुद्धा मुसळधार असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। तसेच अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, लोणार या ठिकाणी हा सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे। हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे मित्रांनो। रात्री 11-12च्या सुमारास जरी पाहिलं तरी हा पाऊस आपल्याला संध्याकाळी सुमारासुद्धा जोरदार दिसतो आहे। त्याचबरोबर रात्री 11 सुमारास सांगली, विजयपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकलूज, लातूर, तसेच बीड, नांदेड, वाघाळा या ठिकाणी 11च्या सुमारास थोडा पावसाचा जोर कमी होऊ शकतो, पण वातावरण ढगाळ असणार आहे आणि हा पाऊस कमी स्वरूपाचा काही ठिकाणी पडणार आहे। तर नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नवापूर, साक्री, धुळे, परोळा, जळगाव, आहवा या ठिकाणी हा पाऊस मात्र संध्याकाळच्या सुमारासुद्धा काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे मित्रांनो। ही झाली रात्रीची 12 वाजेपर्यंतची अपडेट। उद्याच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत। त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।